नमस्कार. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे जो की प्रॉब्लेम विचारला होता. टॅनची व्हॅल्यू दिलेली आहे बघा. टॅनची व्हॅल्यू दिली आहे -4/3. ओके. आणि मला विचारलं आहे साईनची व्हॅल्यू विचारलेली आहे. ऑप्शन्स आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट. तर इथे एक्झॅक्टली तुम्हाला थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे सांगितलेलं नाही. थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे सांगितलेलं नाही. ओके. त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह करावं लागेल पूर्णतः. ओके. तर टॅनवरनं साईनकडे जायचं आहे. तर आपला फर्स्ट आयडेंटिटी माहिती आहे 1 + tan² थीटा इक्वल टू काय असतं, तर असतं sec² थीटा. तर पुढे काय येईल 1 + टॅनची व्हॅल्यू ठेवा तर स्क्वेअर करायचं आहे. म्हणजे 16/9 येईल, कारण टॅनची व्हॅल्यू 4/3 आहे. स्क्वेअर करायला गेलं तर 16/9. त्याला थोडं सॉल्व्ह करून घ्या. हे 25/9 येतं. हे कशाची व्हॅल्यू sec²ची व्हॅल्यू. देअरफॉर सेक थीटाची व्हॅल्यू किती येईल मग 5/3. स्क्वेअर रूट घ्यायचं या टर्मचा 5/3 येतं आणि स्क्वेअर रूट घेतल्यामुळे प्लस मायनस तुम्हाला घ्यावं लागेल. ओके. तुम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही की थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, तरी सेकची व्हॅल्यू आहे. सेकवरनं काय करू आपण आता, कॉस काढून घेऊ. ओके. तर कॉस करणार कॉस थीटा म्हणजे काय असतं 1/sec थीटा असतं. ओके. तर 1/ हे काय प्लस मायनस 5/3. हेच पुढे काय होईल प्लस मायनस 3/5. तर ही व्हॅल्यू आली कॉस थीटाची. ओके. आणि जेव्हा मला कॉस थीटाची व्हॅल्यू येईल तेव्हा आयडेंटिटी यूज करायची. कोणती आयडेंटिटी यूज करणार, तर sin² थीटा इक्वल टू 1 - cos² थीटा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही sin² ची व्हॅल्यू येईल. अल्टिमेटली साईनची व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे. तर कॉस थीटाची व्हॅल्यू 3/5 आहे प्लस मायनस मध्ये. व्हॅल्यू ठेवायच्या, प्लस ठेवा काय मायनस ठेवा, स्क्वेअर असल्यामुळे ते प्लस होऊन जाईल. तर 9/25 येईल इथं. बरोबर. त्याला सॉल्व्ह करा, क्रॉस मल्टिप्लाय करा. 25 - 9/25 येतं. ओके. दॅट इज इक्वल टू किती मग हे 16/25. ही आली sin² व्हॅल्यू. बरोबर. आपला साईनची व्हॅल्यू विचारली आहे, त्यामुळे दोन्ही साईडचं काय घ्यायचं, रूट घ्यायचं. देअरफॉर sin थीटा इकडे रूट sin थीटा येईल, इकडे रूट घेतल्यावर काय येतं प्लस मायनस 4/5. ओके. 16चा स्क्वेअर रूट 4, 25चा स्क्वेअर रूट 5. ठीक आहे. तर आन्सर काय आलं, sin थीटा प्लस मायनस 4/5. तर ऑप्शनमध्ये बघा कोणता ऑप्शन आहे. ते म्हणते हे नाही, तर ऑप्शन येईल ऑप्शन नंबर बी येईल. कारण याच्यामध्ये हे नॉट म्हणले म्हणजे -4/5 येत नाही म्हणजे, त्यामुळे हे ऑप्शन नाही. हे आन्सर करेक्ट आहे -4/5 और 4/5. ओके. जर मला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके. आणि नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. ओके. बाय.